आज भेट झाली आहे. जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात काल महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकाने एक विशेष बैठक घेतली. त्यात 28 जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचे तपास अधिकारी उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर आज मी जिल्हाधिकारी, येथील अधिकारी तसंच पोलीस आयुक्त यांच्यासोबत विस्तृत चर्चा. इथे जे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे अधिकारी आले होते, यात संभाजीनगर शहरात 200हून अधिक असे अर्ज आहे की ज्यात आधार कार्डात एक जन्मतारीख आहे आणि इथला SDM उपविभागीय अधिकारी त्यांनी त्यांना जे जन्म प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिलाय ती वेगळीच जन्मतारीख आहे. आणि खूप गंभीर बाब आहे. मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की इथला SDO ची पहिली चौकशी व्हायला हवी की तो कागद पुरावा आधार कार्ड आहे, फक्त आधार कार्ड, त्याच्यावर जन्मतारीख 2 मार्च 93 आणि अर्जदाराने जन्मतारीख मागितली समजा 4 जुलै 94 तर त्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकाराचे येथे 500हून अधिक घोटाळेबाज लोकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे पुरावे मी आज दिले आहेत. या सगळ्यांचे ताबडतोब चौकशी करून कारवाई करून त्यासाठी वेगळी चार्जशीट दाखल करण्यात येईल असे मला आश्वासन देण्यात आले आहे. ज्या अपात्र लोक आहेत, जे घुसखोर आहेत, ज्याने बनावटी कागदपत्र दिले आहेत, ज्यांनी फोर्जरी चिटिंग केली आहे, त्यांच्यावर कारवाई होणार. सर, मुंबईत प्रचंड पाऊस होतोय, मुंबईत तुंबली आहे. पुन्हा प्रश्न हाच उपस्थित होतोय की याला जबाबदार कोण? मुद्दा असा आहे की जे 25 वर्ष या संबंधात जे उद्धव ठाकरे सेनानी फक्त महापालिका म्हणजे लूट करण्याचं साधन. आता नवीन महापालिका निवडणुका आल्यानंतर नवीन महापालिका येणार आणि याच्यासाठी जे प्रामाणिक उपाययोजना करावी लागणार ते करणार. मिठी नदीचं आपल्याला माहित आहे, 2005 मध्ये मी हायकोर्टात गेलो होतो. तर ते मुंबई तुंबण्यासाठी जे पाणी घेऊन जाणारे रस्त्यांची जे छेडछाड झाली आहे, परमनंट उपाय करावे लागणार. तुम्ही मिठी नदीचा उल्लेख केलाय. आता मिठी नदीला देखील पूर आलाय, प्रचंड पाणी आहे, लोकांच्या घरापर्यंत पाणी घुसलंय. या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? मिठी नदीचं प्रकरण मी आपल्याला एका वाक्यात सांगितलं की ज्यांनी महापालिकेत 25 वर्ष उद्धव ठाकरे सेनेनी मुंबईला फक्त लूटण्याचं साधन मानलं होतं. मिठी नदी एक उदाहरण मी दिलं. तर परमनंट उपाययोजना करावी लागणार. मला विश्वास आहे मुंबईकर परिवर्तनाद्वारा एक मुंबई तुंबणार नाही यासाठी ते परमनंट योजना करणाऱ्या लोकांना आशीर्वाद देणार.